चला गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बघा महत्त्वाची अपडेट आहे। 42,228 GDS या पदाच्या पोस्ट ऑफिस भरती नवीन निघालेली आहे। ऑनलाईन अर्ज प्रारंभ झाला आहे कालपासून, म्हणजेच 15 तारखेपासून। तर बघू काय आहे या पोस्ट 44,228 GDS या पदासाठीच्या पोस्ट ऑफिस भरतीच्या। सर्वांनी फॉर्म भरा, भरपूर जागा आहेत। तर बघा, पोस्ट ऑफिस भरती 2024 द्वारे भरल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवक पदासाठी 44,228 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत। तपशीलवार अधिसूचना PDF आणि अर्जाचा फॉर्म 15 जुलै 2024 रोजी अधिकृत पोर्टल इंडियन पोस्ट gds.online.government.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे। हा लेख पहा आणि या भरतीचा पूर्ण तपशील तुम्हाला मी इथे देणार आहे आणि नक्की फॉर्म भरा। चला बघा, इंडिया पोस्ट ही भारतातील 23 मंडळासह सरकारी संचालित टपाल प्रणाली आहे आणि यावर्षी विभाग ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS पदासाठी उमेदवाराची भरती करत आहे। पदांचा हा विभाग दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे आणि यावर्षी 23 मंडळासाठी बघा 23 मंडळासाठी 44,228 ग्रामीण डाकसेवक पदाची पोस्ट ऑफिस भरती 2024 द्वारे घोषणा करण्यात आली आहे, ज्यासाठी 15 जुलै 2024 रोजी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली। बघा, अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे कालपासून आणि उमेदवार 10वीवर आहे त्या जागा आणि ज्या 10वी विद्यार्थी आहे 10वी उत्तीर्ण झालेले त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। सरकारी नोकरी इच्छुकांना किफायतशीर पगार आणि अनेक लाभांसह सरकारी संस्थेअंतर्गत त्यांचे करिअर सुरक्षित करण्यासाठी उत्तीर्ण आहे। 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांची निवड इयत्ता 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर आधारित केली जाईल। बघा, 10वीच्या गुणवत्तेवर आधारित निवड केली जाणार आहे। 18 ते 40 वयोगट असणारे मुलं मुली सर्व यासाठी पात्र आहेत, फॉर्म भरू शकता। अधिसूचना बघा, पोस्ट ऑफिस भरती 2024 अधिसूचना भारत सरकारने 15 जुलै 2024 रोजी भरती कार्यक्रमाच्या संपूर्ण तपशिलासह जारी केली आहे। ग्रामीण डाक सेवक GDS शाखा पोस्ट मास्टर म्हणजेच BPM आणि ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ABPM डाक सेवक यांच्या 44,228 रिक्त जागा 23 मंडळासाठी आर्थिक वर्ष 2024-25 साठी भरल्या जातील अशी घोषणा केली आहे। बघा, 24-25 साठी आणि कालपासूनचे फॉर्म भरणे चालू झाले आहे। तर बघा, अधिकृत वेबसाईट आहे ही, व्यवस्थित बघा। 2024 नंतर सुरू झाली आहे 15 जुलैपासून। उमेदवाराची निवड गुणवत्ता आधारित निवड प्रक्रियेद्वारे केली जाणार। बघा, संपूर्ण डिटेल अशी माहिती आपण आता बघूया। ऑर्गनायझिंग बॉडी इंडिया पोस्ट बघा कोणते ग्रामीण डाक सेवक रिक्त पदे 44,228। श्रेणी सरकारी नोकरी अनुप्रयोग ऑनलाईन आहे। नोंदणी बघा 15 जुलै ते 5 ऑगस्ट याची लास्ट डेट आहे, म्हणजे कालपासून म्हणजेच 15 जुलैपासून हे फॉर्म सुटलेले आहेत। ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि 5 ऑगस्टपर्यंत याची फॉर्मची लास्ट डेट आहे। शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास। 10वीला किती पण मार्क्स असले, पर्सेंटेज असले तुम्हाला तरी चालते, फक्त तुमच्या पर्सेंटेजनुसार तिथे सिलेक्शन होणार। फॉर्म कोणी पण भरू शकते आणि 40 वर्ष वयोमर्यादा सांगितली आहे। नेक्स्ट बघा, मंडळांची संख्या किती आहे तर 23 आहे मंडळाची संख्या। 18 ते 32 वर्षे सांगितली आहे इथे वयोमर्यादा, म्हणजे ग्रामीण डाक सेवकसाठी। निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असणार। पोस्ट ऑफिस GDSचा पगार बघा, ABPM GDS 10,000 रुपये ते 24,470 रुपये। GDSचा पगार बघा, BPM 12,000 रुपये ते 29,380 रुपये। बघा, सुरुवातीलाच पगार म्हणजे चांगला आहे। अधिकृत संकेतस्थळ दिले आहे इथे #इंडियन पोस्ट GDS online.government। महत्त्वाच्या तारखा बघा,
सर्व व्यवस्थित बघूया, काय काय डॉक्युमेंट वगैरे सर्व लागणार आहे ते आपण सर्व इथे बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट अपडेट याच्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर मिळून जाईल। बघा, नमूद केल्याप्रमाणे 15 जुलै 2024 रोजी पात्र उमेदवारांसाठी 44,228 रिक्त जागांसाठी पोस्ट ऑफिस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आला आहे आणि या भरती मोहिमेच्या इतर महत्त्वाच्या तारखा अधिसूचनेसह प्रसिद्ध झाल्यानंतर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या आहेत। बघा तारखा, प्रकाशनाची तारीख 15 जुलै, प्रारंभ 15 जुलै, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट, 6 ते 8 ऑगस्ट 2024, संपादन किंवा सुधारणा, त्यात जर आपण काही सुधारणा करू शकलो 2 दिवस दिले आहे तुम्हाला 5 पासून 8 पर्यंत। GDS गुणवत्ता यादी 2024, GDS रिक्त जागा बघा इंडिया पोस्ट ऑफिसने जाहीर केलेल्या आहेत आणि तेवढ्याच रिक्त जागा आहे 44,228। नेक्स्ट बघा, शैक्षणिक पात्रता, भारत सरकार राज्य सरकारने भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले 10वीचे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अनिवार्य आहे। बघा 10वीची मार्कलिस्ट अनिवार्य आहे। GDS या सर्व मान्यताप्राप्त श्रेणीसाठी शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा बघा 18 ते 40 वर्ष 5/8/2024 पर्यंत। इष्ट पात्रता, संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, सायकलिंगचे म्हणजे त्याला सायकल चालवता आले पाहिजे, उपजीविकेचे पुरेसे साधन असले पाहिजे। वय विश्रांती, SC ST साठी प्रवर्गासाठी बघा भारत पोस्ट GDS भरती 2024 साठी 5 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे। 5 वर्ष वयाची सूट SC आणि ST या कास्टसाठी। नेक्स्ट बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती SC म्हणजे ST SC साठी 5 वर्ष, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 3 वर्ष, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग यासाठी म्हणजे EWS यांच्यासाठी नाही आहे, 40 वर्षापर्यंत दिलेली आहे। अपंग व्यक्ती म्हणजे PWD 10 वर्ष, अपंग व्यक्ती PWD प्लस OBC 13 वर्ष, अपंग व्यक्ती PWD प्लस SC ST 15 वर्ष एवढी त्यांना सूट दिलेली आहे। नेक्स्ट बघा, इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी अर्ज, तर बघा अर्जासाठी वेबसाईट दिलेली आहे इंडियन पोस्ट GDS online.government.in वर ग्रामीण डाक सेवक पदासाठी उपलब्ध करून दिली आहे ही वेबसाईट। या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा, भरण्याची थेट लिंक दिलेली आहे, क्लिक करा आणि व्यवस्थित फॉर्म भरा। अर्ज फी बघा, निवडलेल्या विभागात जाहिरात केलेल्या सर्व पदासाठी अर्जदारांनी 100% रुपये शुल्क भरावे, 100 रुपये भरावे। तथापि महिला उमेदवार, SC ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्स वुमन उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यास सूट आहे। बघा महिलांना सूट आहे, महिलांना शुल्क भरावे लागणार नाही आणि पुरुषांना शुल्क भरावे लागणार आणि ते पण कास्टनुसार आहे। SC ST यांना नाही आणि बाकीचे जे आहे ते त्यात त्यांना 100 रुपये फी जी भरावी लागणार फॉर्मची। खाली भारत पोस्ट भरती 2024 अर्ज शुल्क विविध गटांद्वारे वर्गीकृत केले आहे। बघा श्रेणी UR 100 रुपये, SC ST PWD महिला उमेदवार, ट्रान्स वुमेन अर्जदार यांना फीज नाही। नेक्स्ट बघा, पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी अर्ज करण्याचे टप्पे बघा। भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी उमेदवारांना 3 टप्प्यात अर्ज करावा लागेल, नोंदणी अर्ज, फी भरणे आणि ऑनलाईन अर्ज। बघा आधी नोंदणी करावी लागणार, नंतर अर्ज फी भरावी लागणार, नंतर ऑनलाईन अर्ज। प्रत्येक टप्प्यावर खाली चर्चा केली आहे। बघा नोंदणीचे टप्पे सुद्धा दिलेले आहे इथे मी, ते पण व्यवस्थित बघा, फॉर्म भरताना तुम्हाला नक्की याचा फायदा होणार। बघा 1
आणि गव्हर्नमेंट वेबसाईट दिली आहे. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अर्जदारांनी प्रथम GDS ऑनलाईन प्रतिबद्धता पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम भेट द्या या वेबसाईटला, नंतर नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचा सक्रिय ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. बघा, तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा चालू असला पाहिजे. नेक्स्ट बघा, पुढील अर्ज प्रक्रियेसाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड ठेवा. आणि तुम्हाला काय पासवर्ड टाकायचा आहे, काय करायचं आहे ते व्यवस्थित फॉर्मवर जसं दिलं आहे तसं त्यानुसार त्यांच्या माहितीनुसार तुम्ही फॉर्म भरा. दुसरा टप्पा बघा, अर्ज फी भरणे. उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क रुपये भरावे. 100 रुपये फक्त ऑनलाईन मोडद्वारे. महिला अर्जदार यांना 0 रुपये, म्हणजे त्यांना फीज नाही भरायची. एकदा भरलेले शुल्क परत केले जात नाही, त्यामुळे उमेदवारांना फी भरण्यापूर्वी विशिष्ट विभागात अर्ज करण्यासाठी त्यांची पात्रता सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात येतो. बघा, तुमच्या कास्टनुसार तुम्हाला फी आहे नाही आहे याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्याच्यावर तुम्ही टिक करून फॉर्म भरायचा आहे. नेक्स्ट बघा, ज्या अर्जदारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे ते भारत पोस्ट भरती 2024 साठी थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात. बघा, ज्यांना फीमध्ये सूट आहे जसे महिला ते थेट अर्ज करू शकतात. मोठी संधी आहे ही, सर्वांनी फॉर्म भरा. स्टेज 3 बघा, ऑनलाईन अर्ज. नोंदणी केल्यानंतर आणि अर्ज फी भरल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. बघा, नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सत्यापित केल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये विभाग आणि व्यायाम प्राधान्य निवडणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदारांनी नुकतेच छायाचित्र किंवा स्वाक्षरी विहित नमुन्यात आणि आकारात अपलोड करणे आवश्यक आहे. बघा, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतात, त्यात जे सांगितलं आहे ते. उमेदवारांना पुढील टप्प्यावर कागदपत्राची पडताळणी जलद करण्यासाठी ज्या विभागामध्ये ते अर्ज करत आहेत त्या विभागाचे विभागीय प्रमुख निवडण्याचा सल्ला दिला जातो. नेक्स्ट बघा, चे निकष म्हणजे पात्रतेच्या अटी. बघा, सिस्टीम व्युत्पन्न मेरिट लिस्टवर आधारित GDS पदासाठी उमेदवार निवडले जातात. 10वीच्या माध्यमिक शाळेच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. सर्व 23 मंडळांसाठी हीच वेबसाईट आहे. गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल आणि याच्यावरच केली जाणार. नेक्स्ट बघा, अर्जदारांची प्रणाली व्युत्पन्न गुणवत्ता यादीच्या आधारे प्रतिबद्धतेसाठी शॉर्टलिस्ट केले जाते. गुणवत्ता यादी 4 दशांश अचूकतेच्या टक्केवारीवर एकत्रितपणे मंजूर बोर्डाच्या 10वी इयत्तेच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुणांवर ग्रेड गुणांचे गुणांमध्ये रूपांतर करून तयार केले जाते. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या निकषानुसार सर्व विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. बघा, फेलवाले फॉर्म भरू शकत नाही, पासवाले फॉर्म भरू शकतात. ज्या अर्जदारासाठी 10वी इयत्तेच्या गुणपत्रिकेच्या माध्यमिक शाळेच्या परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड पॉईंट्स दोन्ही आहेत, त्यांच्यासाठी सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक वैकल्पिक विषयांमध्ये अतिरिक्त विषयांव्यतिरिक्त जर काही हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारे अर्जदार निवडले जातील. विषयानुसार केवळ ग्रेड असलेल्या अर्जदारांसाठी प्रत्येक विषयासाठी गुण येतील. अनिवार्य आणि वैकल्पिक विषय परंतु अतिरिक्त विषयांसाठी 9.5चा गुणाकार खालील पद्धतीने लागू केला जात नाही. तर बघा, ग्रेड पॉईंट बघा, हे व्यवस्थित ग्रेड आहे. कोणत्या ग्रेडमध्ये तुमचं फॉर्म राहणार ते पण तुम्हाला त्याच्यावर येऊन जाईल. ज्या उमेदवारांची नावे इंडिया पोस्ट GDS निकाल PDF मध्ये सूचीबद्ध केली गेली आहे, जी मंडळानुसार प्रसिद्ध झाली आहे, त्यांना त्यांच्या संबंधित मंडळामधील ग्रामीण डाक सेवकाच्या पदावर अंतिम नियुक्ती मिळविण्यासाठी कागदपत्र पडताळणी म्हणजेच उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखामार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. उमेदवारांना DV साठी
उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी. उमेदवारांना DV-साठी खालील कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार. तर बघा कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागेल. 10वी म्हणजेच SSC, SSLC, उमेदवारांचे मूळ मार्कशीट, जात किंवा समुदाय प्रमाणपत्र म्हणजेच आपलं कास्ट सर्टिफिकेट, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी. नेक्स्ट बघा तिसरं काय आहे. तर बघा तिसरं काय आपलं 10वीची मार्कलिस्ट, कास्ट सर्टिफिकेट जे राखीव प्रवर्गातील आहे त्यांच्यासाठी. 3 नंबर आहे मान्यताप्राप्त संस्थेकडून 60 दिवसाचे संगणक ज्ञान प्रशिक्षित प्रमाणपत्र म्हणजेच आपलं MSCIT वगैरे चालेल. शारीरिकदृष्ट्या अपंग प्रमाणपत्र लागू असल्यास जे जोडले तुम्ही टाकलेले आहे त्यानुसार टाकायचं. इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाकसेवक पदासाठी नियुक्त केल्यावर उमेदवारांना किफायतशीर पगार मिळतो, जो वेळ संबंधित सातत्य भत्ता TRCA च्या स्वरूपात असतो. यामध्ये महागाई भत्ता आणि रुपयेपासून वेतन श्रेणीचा समावेश आहे. 10,000 ते 24,470. GDS सहाय्यक शाखासाठी, पोस्टमास्टरसाठी आणि शाखा पोस्टमास्टरसाठी ते रुपयादरम्यान आहे. तर किती आहे 12,000 ते 29,380. बघा ही पोस्ट ऑफिसची भरती आहे आणि व्यवस्थित असं तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहे या व्हिडिओमध्ये. नक्की फॉर्म भरा व्यवस्थित आणि वेबसाईटवर जा आणि व्यवस्थित भरा. चला तर भेटूया याचीच नेक्स्ट अपडेट घेऊन.